महाराष्ट्र डीमार्ट सदर घटना काही नाही. आमच्या नाना नानी पार्कमध्ये राहणारे वैशाली गजमल या तिकडे गेल्या होत्या खरेदीसाठी. खरेदी करत असताना त्यांची फक्त नजर सामानावर गेली आणि इकडनं चोरांनी त्यांची बॅग थैली सकट उचलून नेली. डीमार्टवाल्यांच्या कुठल्याच प्रकारची सिक्युरिटी नाही. जर तुम्ही आत येताना चेक करता, बाहेर जाताना तुम्ही चेक करता. आम्ही जर एक चॉकलेट जरी कोणी चुकून घेतलं ग्राहकांनी तर ते पण तुम्ही त्याला पैसे लावता. मग लेडीज बॅग एखादा चोर घेऊन जातो कसा? हे डीमार्ट वाल्यांचे जितके सिक्युरिटी वाले आहेत यांची सुद्धा मिलीभगत आहेत. यांच्याच माणसांनी चोरी केल्यात आणि कुठल्याही प्रकारची जबाबदारी नाही. सामान्य माणूस दिवाळीच्या खरेदीला येतोय आणि मार्ट मध्ये चोरी होतोय. आज पाकिट गेलंय, उद्या गळा कापतील आणि नंतर चेन चोरी होतील. आजपर्यंत मी बघितलेलं रस्त्यात चोरी, ट्रेनमध्ये चोरी, बसमध्ये चोरी, पण आता हे मार्ट मध्ये सुद्धा चोरी व्हायला लागलेली आहे. यांना ग्राहकाशी काहीच घेणं देणं नाही. आरोपीला पकडण्यात आलंय. पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट केलेली आहे आणि फडतरे साहेब डिटेक्शन ब्रांचचे त्यांनी स्वतः येऊन सगळी चौकशी केलेली आहे. फुटेज त्यांच्याकडे आहेत आणि लवकरात लवकर आमचे विरारचे पोलीस चोर पकडतील. बॅगेत किती रक्कम काय गेली? बॅगेत एक 5-1 हजार रक्कम होती आणि 3 ATM कार्ड होते.